जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आज अतिशय चित्ताकर्षक अशी एक सिरीज म्हणजे क्रमशः सुरू करायचा विचार आहे की जो तुम्हाला खूप आवडेल, मला सुद्धा खूप आवडला असा अतिशय वेगळा विषय. त्यामुळे रामभक्त आता कृष्णभक्त होणार आहे काही वेळाकरता. खरं माहिती आहे आपल्याला की राम आणि कृष्ण काही वेगळा नाही आहे. त्यामुळे आज कृष्णभक्त आणि जय श्रीकृष्ण म्हणत असण्याचं सार्थक झालं असं समजायला हरकत नाही. आता बघा, या ठिकाणी आपण जे एकश्लोकी रामायण म्हणतो, आज भागवत म्हणते आणि आज अतिशय चित्ताकर्षक अशी गोष्ट सांगते. आदौ देवकी देवगर्भ जननम, आदौ देवगर्भ जननम गोपी गृहे वर्धनम. मायापूतनि जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं. कंसच्छेदन कौरवादि हननं कुंती सुतापालनं. एतद् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं. जय जय रघुवीर समर्थ. आज बघा, मला सुरुवात करताना खरं सुचत नाही आहे, कारण त्याची खूप मोठी सुरुवात आहे. कशी सुरुवात करावी हे कळत नाही, पण करते. आता बघा, आपले जे नवग्रह आहे, पिंडी ते ब्रह्मांडी आपण ऐकतो. पिंडी ते ब्रह्मांडी आपल्याला पटत नाही. जर वेदांताचा अभ्यास सुरू केला किंवा वेदांताचा अक्षर जरी कळायचा प्रयत्न केला तर आपल्याला पिंडी ते ब्रह्मांडी आहे याची खात्री पडेल. आज जो विषय घेते आहे तो विषय आहे नवग्रह आणि विष्णूंचे दशावतार. नवग्रह आणि विष्णूचे दशावतार. नवग्रह विष्णूचे दशावतार असं म्हणत असताना 10वा जो अवतार आहे त्यावरती वेगळं विवेचन होईल. पण आज जो नवग्रह आणि विष्णूंचे दशावतार घेत असतानाचा जो आनंद आहे ना, तो काहीतरी वेगळा आहे. ज्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या स्वतःचा शोध लागेल याची खात्री वाटते. वाचत असताना मला जो आनंद मिळाला तोच आनंद आपल्याला मिळेल. आणि त्याचा फक्त सुरुवातीचा जो संबंध आहे तेवढा सांगते आणि त्याच्यावरती निरूपण करते. आता हे जे 9 अवतार आहेत ते 9 अवतार आपल्याला माहिती आहे, पण त्यांच्या स्मरणाने सुद्धा मनुष्य जन्माचं सार्थक होतं म्हणतात. त्याचं कारण काय आहे? नुसतं स्मरण केल्याने सार्थक होतं, रामरक्षा म्हटल्याने सार्थक होतं हे असं कळलं ना तर त्यांनी सार्थक होत नाही. जोपर्यंत आपण त्यामध्ये मनाने चिंतन मनन आणि अनुभव घेण्याचा प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत ते सार्थक झालं असं आपल्यालाच वाटत नाही. प्रत्यक्षात ते झालेलं असतं, पण झालेलं असणं आणि आपल्याला वाटणं याच्यामध्ये खूप फरक आहे ना. त्याच्यामुळे वाटण्यावरती भर आपला वेदांत देतो आहे. पुराण कथा सांगतं आणि वेदांत वाटण्यावरती म्हणजे अनुभवावरती भर देत आहे. मग अनुभवावरती जर भर द्यायचा असेल आपल्याला, अनुभवानिष्ठित जर आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल तर ज्ञानोत्तर भक्ती सगळ्यात उत्तम मार्ग आहे. मग त्या ठिकाणी आपण जर म्हटलं तर ते जे 9 अवतार आहेत ना, त्या 9 अवतारांना नावं सूर्यापासून सुरुवात करू. सूर्यमालेपासून सूर्य असेल तर तो अवतार आहे राम अवतार.
सूर्य म्हटलं तर रामावतार त्याच्याशी जोडायचे, त्याच्या प्रत्येकाच्या कथा आणि विश्लेषण वैदांतिक विश्लेषण मी सांगणार आहे. दुसरा आहे चंद्र, अर्थातच कृष्ण अवतार, ज्याचा आत्ता आपण एकश्लोकी भागवत म्हटलं आहे ते. नंतर तिसरा जो मंगळ आहे तो मंगळ आहे नरसिंह अवताराचा कारक, म्हणजे नरसिंह अवतार जो झाला तो मंगळ त्याचा अधिष्ठित ग्रह आहे. नंतरचा बुध ग्रह जो आहे तो बुध म्हणजे बुद्ध अवतार आहे. नंतर गुरु आहे जो आपला जो आजचा दिवस आहे तो आहे वामन अवतार. नंतर शुक्र ग्रह जो आहे तो परशुराम अवतार आहे. शनी जो आहे तो कुर्म अवतार आहे. राहू जो आहे तो वराह अवतार आहे. केतू जो आहे तो मत्स्य अवतार आहे. आणि दशावतारातला जो 10वा अवतार आहे त्यावरती सरप्रायझिंग ट्विस्ट आपल्याला शेवटी ऐकता येईल. आता सुरुवातीला जर विचार केला तर आता सध्या या महिन्यामध्ये चैत्रा महिन्यामध्ये नरसिंह अवतार असल्यामुळे, नरसिंहाची जयंती असलं मला वाटतं 30 एप्रिलला आहे, त्यामुळे त्याचा पहिला अवतार घेऊ. अवतार कोणताही घेतला मत्स्यावतारापासून सुरुवात करायला पाहिजे. पण आता सध्या दिवसच जे आहेत ना त्या दिवसापासून जर आपण चिंतनाला सुरुवात केली तर ते अधिक फलदायी होईल. मत्स्यावतार नुकताच झाला आहे, पण मत्स्यावतार झालेला असल्यामुळे आधी नरसिंह अवतारावरती बोलते. हा जो नरसिंह अवतार आहे जो 30 तारखेला होणार आहे, मग 30 तारखेला होणार असल्यामुळे आपण त्याचं जे चिंतन करायचं आहे ते आज आपण ऐकून घेऊ, म्हणजे त्याप्रमाणे आपण आपलं काय करायचं ते ठरवू शकतो. आता वेदान उद्धरते जगंती बहते भूगोलम उद्विब्रते दैत्यम दारयते बलिम छलयते क्षत्रक्षयं कुर्यते पौलस्त्यं जयते हवन कुलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृतिकृते कृष्णाय तुभ्यं नमः. हे दशावतारातलं शेवटचं स्तोत्र आहे. आता हे पहिलं जो आपण घेतो आहे म्हणजे आधी आपण भागवतातून, कृष्णावतारातून भागवतातून भक्ती मिळवायची. आणि भागवतातून भक्ती मिळाल्यानंतर आपलं काय होतं भक्तीनी, तर मग त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृतमोह मदांधकार नाशम विधाय हि तदो दयते विवेकः. आपला जो विवेक आहे तो जागृत होतो. आणि विवेक जागृत होणे म्हणजे सत्याची जागृती होणे. आणि सत्य हे आपल्याशी संबंधित असलं पाहिजे. सत्य हे एकच आहे आणि एकच सत्य परमात्म्याचंही आहे आणि तेच सत्य माझं आहे. ह्या गोष्टीशी जेव्हा आपण तादात्म्य पाहू तेव्हा त्या विष्णूचे अनंत उपकार म्हणजे त्याचं ऋण, त्याच्या कृतज्ञ मी या वाक्यात भगवंत हृदयस्थ आहे यापर्यंत जीव आला तर हा भाग्योदय झाला भागवताच्या कृपेने. आणि भागवत हे सगळ्यांचं सार आहे. ज्याचं म्हटलं आपण ज्ञान ज्यांनी मिळवलं असे व्यासांनी 18 पुराणांची निर्मिती केली. आणि 18 पुराणांच्या निर्मितीनंतर सुद्धा त्यांना गुरु नारदांनी सांगितलं की बाबा रे तुला का शांती नाही, कारण तू भगवंताची लीला गायन केली नाही. मग भगवंताची लीला गायन केल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही, कारण ज्ञानाने आपल्याला अहंकार होऊ शकतो आणि ज्ञानाचा जो अहंकार आहे तो टाळण्यासाठी तुला भागवताचं गायन करावं लागेल. हे भागवताची फलश्रुती आपल्याला माहिती आहे. पण आता हे नरसिंह अवताराबद्दल जर म्हटलं, मंगळ ग्रह त्याला कारक आहे. जे आता 30 एप्रिलला जयंती येणार आहे त्या जयंतीच्या दिवशी विशेष रूपाने आपण त्याची, खूप जणांकडे त्यांचं कुलदैवत आहे त्यामुळे तशा प्रकारची पूजा सगळ्यांकडे होते. पण ती पूजा करत असताना सुद्धा आपल्याला त्याची माहिती असणं आणि अतिशय आकर्षक असं विष्णूंचं रूप आपल्यासमोर येणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. असे 9ही अवतार आपल्याशी संबंधित अजूनसुद्धा आहे ते सांगत असताना मला अत्यानंद होतो. जे घडून गेले तो इतिहास नाही फक्त, तो आपल्यासाठी सुद्धा सतत घडत असतो. असं जर काही घडलं तर नरसिंह अवतार माझ्यासाठी जन्माला आला असं जर एखाद्या जीवाला वाटलं तर ती जयंती किती कृतकृत्य होईल असा विचार या चिंतनामध्ये येतो आहे. आता हा जो नरसिंह अवतार जो मंगळ ग्रह आहे, मंगळ ग्रह जे ज्योतिष जाणतात त्या सगळ्यांना माहिती आहे मंगळाचे गुणधर्म काय आहे. मंगळाचे गुणधर्म म्हणजे अतिशय शक्तीचा ग्रह आहे आणि त्यातले त्यात क्रोधाचा द्योतक आहे. आता लक्षात आलं असेल नरसिंह क्रोध अवतार आहे, मग क्रोधाचा द्योतक आहे आणि मंगळ हा शक्तीचा द्योतक आहे. मग ती शक्ती आणि क्रोध कुठे आणि कसा वापरायचा याचं प्रदर्शन या अवतारामध्ये होणार आहे ना. तर मग शक्तीचा क्रोधाचा कारक आहे, अतिशय उग्र आणि शक्तिशाली आहे. मंगळाच्या पुढची शक्ती काहीच असू शकत नाही. मंगळाने एकदा दग्ध करायचं ठरवलं, जाळायचं ठरवलं तर त्याच्यासमोर कुणाचेही
थांग लागू शकत नाही हे निश्चित आहे. त्याच्यामुळे ग्रह इकडे कृष्णाने पकडलेला रोहिणी नक्षत्र चंद्र आणि रामचंद्र अवतार आहे, सूर्य अवतार, सत्याचा अवतार आहे, धर्म अवतार आहे. सगळ्याची लिंक लागते बघा. पिंडी ते ब्रह्मांडी विचार करत असताना सगळ्या गोष्टीची लिंक लागते की आपण झोपेत होतो, पण अवतार कार्य जेव्हा चालू होतं हे ग्रह त्याचे साक्षी आहेत. हे ग्रह त्याचे अजूनही साक्षी आहेत जे आपल्या पत्रिकेत सुद्धा आहेत. मग आपल्या पत्रिकेत तेच ग्रह आहेत जे जो मंगळ ग्रह नरसिंहाचा कारक आहे, नरसिंहाच्या अवताराचं प्रागट्याचं कारण जो ठरला तो माझ्याही पत्रिकेत आहे, तो प्रत्येकाच्या पत्रिकेत आहे. मग हे सगळं त्याचं लक्षण लक्षात घेतल्यानंतर अवतार कसा होतो आणि अवतार कुणासाठी होतो ही कथा आपल्याला आता छान समजेल. माझं कथेवर विवरण करण्याची इच्छा नाही. कथा सगळ्यांना माहिती असते, पण कथा कशी घडते आणि कुणासाठी घडते आणि जी घडत होती, घडत आहे आणि घडत राहणार आहे हे सत्यता आपल्याला आज पटवायची आहे. त्यामुळे आजचा हा गुरुवारचा दिवस सद्गुरूंच्या कृपेने आपण मनन चिंतन करतो आहे. आता दुष्टांचा नाश करण्यासाठी नरसिंहाने अवतार घेतला. दुष्टांचा नाश करण्यासाठी नरसिंहाने अवतार घेतला. मग मंगळाला अंगारक म्हणतात ना, अंगारक किंवा शक्तीचा कारक मानलाय मंगळाला. मंगळाला काल मग त्यांनी म्हटलं आहे की मंगळाला कुंडलीमध्ये सेनापती म्हणतात. आता ही थोडीशी माहिती याची असल्यामुळे आपली ज्ञानाची असल्यामुळे ती थोडी लिहून घेतली आणि सांगितलं की मंगळाला कुंडली सेनापती मानला जातो, जो संरक्षणाची जबाबदारी घेतो. आपण घेतो यावर भरच देत नाही. जर सेनापती आहे युद्धाचा सेनापती कशासाठी असतो? जे युद्धासाठी ज्या सैनिकांना मार्गदर्शन करण्याचं काम सेनापती करत असतो आणि तो सेनापती मंगळ आहे. मंगळ हा सेनापती असल्यामुळे ज्यांची कोणाची संरक्षण करायचं आहे त्याची सगळी जबाबदारी मंगळाने घेतली आहे. हे कुठे माहिती आहे आपल्याला त्यांनी जबाबदारी घेतली? मंगळ माझ्या पत्रिकेत आहे, मंगळाचा दोष आहे, मंगळ मला चांगला आहे, मंगळामुळे काहीही आपण बोलत नाही. मंगळ खरं सेनापती असल्यामुळे आपल्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी त्याची आहे. यावरती पहिल्यांदा कृतज्ञ राहायला पाहिजे की माझ्या पत्रिकेत या ठिकाणी मंगळ आहे. जो नरसिंह जन्मासाठी कारक आहे तो मंगळ माझ्यासाठी सुद्धा कार्यरत आहे आणि तो माझ्या संरक्षणाची जबाबदारी घेतो. याच्यासाठी एक गोष्ट सांगितली त्यांनी की गोष्ट म्हणजे जी आपल्याला पुराणामध्ये मिळते, भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगत असताना दोन गोष्टी महत्त्वाच्या. देवावरती जन्मापासून अढळ विश्वास आहे. पुढे कोणतं संकट येणार आहे त्याला कल्पना नाही. बालकाला कोणत्या प्रकारचं संकट येणार आहे माहिती नाही. आपल्यावर संकट आल्याशिवाय तरीसुद्धा आपण देवाकडे बघत नाही. तो संकट काय येणार या बालवयात माहिती नसताना सुद्धा त्याचा अढळ विश्वास होता, म्हणून त्याची कथा पुराणात आली. आपणही त्याच्यासारखं वागलं तर हा इतिहास घडू शकतो. मग त्यांनी सांगितलं देवावर अढळ विश्वास जन्माच्या आधीपासून पुढे कोणत्या कुळात जन्माला आला, कसा जन्माला आला तसं असून सुद्धा अढळ विश्वास त्याचा भगवंतावरती होता. ही गोष्ट जरा बाजूला ठेवू. त्याचा विश्वास होता म्हणून इतिहास घडला. आपला विश्वास नाही पण इतिहास वाचण्यात आला. आपली ह्या सद्गुरूंची कृपा आहे. नंतर त्यांनी म्हटलं कठीण प्रसंगामध्ये सुद्धा मी डगमगणार नाही. हे प्रल्हादांनी मनानेच ठरवलं. त्याच्या आईवडिलांनी तो सांगितलं नाही, वडिलांचा विरोध होता. त्यांनी मनाने ठरवलं. म्हणजेच त्याचा मंगळ ग्रह अतिशय उपकारक ग्रह त्याच्या जीवनात होता, त्याच्या पत्रिकेत होता. आणि तो का आला हे त्याचं पूर्व प्रारब्ध आहे. आपलं सुद्धा प्रारब्ध एवढं आहे की आपल्याला हे कळणं, आपल्या पत्रिकेत कुठे आहे हे कळणं हे सुद्धा आपलं प्रारब्ध आहे. त्याच्या प्रारब्धामध्ये तो ग्रह तिथे असणे म्हणजे त्याचे सगळे लक्षणं त्याच्यामध्ये दिसणे. एक जरी ग्रह आपला पॉवरफुल असेल तर तसे ग्रह आणि ते नक्षत्र, तसा योग आपल्या सगळ्यांच्या जीवनात घडत असतो. हे आता आपण मान्य करतो सत्संगात असल्यामुळे. मग अढळ विश्वास त्याचा होता. ही त्याचं पूर्व प्रारब्ध झालं. पण त्या पूर्व प्रारब्धाचा परिणाम असा झाला की जे काही संकट माझ्यावरती येईल ते संकटाचा माझ्याशी काही संबंध नाही, नारायण बघून घे. नारायणावरती जबाबदारी टाकली. म्हणजे सेनापती कोण झाला? नारायण झाला त्याच्या जीवनाचा. हे तत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. आज आपल्याला जेव्हा आपण एखाद्या कथेचा विचार करतो, आता आपल्याला पूर्व प्रारब्धात नव्हतं, पूर्वीपासून आपण उपासना केली नाही, पण आता तरी निदान आपल्या पत्रिकेत आलेला दिसतोय ज्या अर्थी कथा आपल्या समोर आली. म्हणजे आपलं जन्म प्रारब्ध कसंही असो, कोणत्याही संकटावर न घाबरता, जर त्या संकटाशी माझा संबंध नसेल तर बाकी न घाबरता नारायणाला शरण जाणे हे एकच जबाबदारी आपली आहे. आणि ती जबाबदारी आपल्याला प्रल्हाद कथा शिकवते. म्हणजेच त्याचा मंगळ ग्रह पॉवरफुल स्वतःचाही होता आणि जेव्हा मंगळ ग्रह पॉवरफुल होता ब्रह्मांडामध्ये तेव्हा भगवंतांनी अवतार घेतला. जय जय रघुवीर समर्थ.
मग असं म्हणल्यावर उभं राहण्याला सामर्थ्य देते. कितीही घाबरवलं, कितीही त्रास दिला, प्रत्यक्ष जीवाला देहाला काय कमी त्रास झाला का त्याच्या त्या कथा आपण अति ऐकतो, पण त्याच्याशी आपला संबंध काही नाही असं वाटतं. नुसतं मुलांना सांगत असताना सांगतो अशी अशी कथा आहे. प्रत्यक्षात ती कथा सांगत असताना आपल्या जीवनामध्ये झालेला बदल खरं म्हणजे गुरूंना अपेक्षित जे वामन अवतारामध्ये मी सांगणार आहे. वामन अवतारामध्ये जेव्हा आपण बोलणार ते गुरुचं पराक्रम काय आहे आपल्या जीवनातला तो सांगणार आहे आपण. तिथे पराक्रम नाही, त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती. मग ज्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे, आपण पत्रिकेत जायचं नाही जास्त, पण साधारण एक नियम सांगतात की ज्याच्या पत्रिकेत मंगळ दोष असतो किंवा मंगळ विघातक फळ देतो त्यांनी नरसिंह कवच म्हणावे. आता त्यांनी जर नरसिंह कवच म्हटलं, ज्याच्या पत्रिकेत दोष आहे, कळतं आपल्या जीवनामध्ये कोणती संकटं येत आहेत, कशा प्रकारची संकटं येत आहेत. ते संकट येत असताना ही एवढी मोठी कथा लावून ठेवली आपल्यासाठी की या कथेचा जर तुम्ही आधार घेतला तर त्या आधाराने तुमच्या सगळ्या संकटाचं संकट निघून जातील. पण त्यासाठी तुमची प्रल्हादासारखी भक्ती आवश्यक आहे. नरसिंह अवताराची उपासना केल्याने मंगळाचा उग्रपणा शांत होतो. कारण मंगळाचाच कारक नरसिंह आहे आणि मंगळाचाच कारक भक्त प्रल्हादाची कथा आहे. त्यामुळे ते कवच जर वाचलं, आणि आपल्या जर दशावताराचं कवचही आहे, तर ते कवच जर वाचलं तर मंगळाची पीडा दूर होते. आणि त्याच्या विरुद्ध नाही का घडणार आता? त्याच्या विरुद्ध असं घडेल की मंगळाची कृपा केव्हा होते, जेव्हा आपलं सरेंडर शरणागती असेल देवाशी, तर मंगळ ग्रह उदित होईल आपल्या पत्रिकेत नसलेला सुद्धा. या सगळ्या उदित होण्याच्या संकल्पना ज्या आहेत ना, ते आपण ठरवत असतो की आमच्या पत्रिकेतला दोष काय आहे. आणि आमच्या पत्रिकेत कसाही दोष असला तरी आम्हाला त्या दोषाचा काही फरक पडत नाही, कारण नारायण माझा त्राता आहे. ही मंगळाची कथा किंवा नरसिंहाची कथा शिकवते, जी 30 एप्रिलला आपली नरसिंह जयंती आहे. आता ही जर जयंती आहे, हे जर गोष्ट केली, उपासना केल्याने मंगळाचा उग्रपणा कमी होतो. पण उग्रपणा कमी झाला तरी स्वभाव जात नाही ना. उग्रपणा कमी होणे, राग येणे, जसा जमदग्नी रागासाठी प्रसिद्ध आहे, त्यांचा मंगळ तेज असेल. मग त्या मंगळावर जर विचार केला तर त्याचा उग्रपणा जर कमी करायचा असेल तर तो कमी होत नाही, कमी होत नव्हतो, पण तीच ऊर्जा दुसरीकडे टाकायची. जी ऊर्जा माझ्याजवळ मंगळाची विघातक काम करत होती, तिला विधायक कामांमध्ये लावायचं. असं ते कवच केल्याने तो व्यक्ती करतो. म्हणजे क्रोधावर नियंत्रण होत नाही, आगीवर नियंत्रण होत नाही, पण तीच आग दुसऱ्या ठिकाणी लावून ज्या ठिकाणी इतरांची पोटं भरल्या जातील अशा प्रकारचं ते काम निश्चित करतो तो. कारण त्याच्याजवळ तो मंगळ पॉवरफुल असल्यामुळे ते करावंच लागतं. त्याला जे प्रारब्धात आहे ते करावं लागतं, पण ते सहन करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं आणि ती मिळालेली ऊर्जा विधायक कार्यामध्ये तो टाकू शकतो आणि स्वतःचं जीवन सुसह्य करू शकतो. ही गोष्ट माहिती असल्यानंतर नरसिंह अवतार हा कोणत्याही परिस्थितीत सत्याचा विजय मिळवून देणार म्हणजे देणारच, यासाठी झालेला आहे. किती विचित्र परिस्थिती आहे. आता आपण गोष्टींकडे जेव्हा जातो, गोष्ट ऐकतो, किती भयंकर आहे. एवढ्याशा बाळाला इतकं भयंकर त्याला यातना होत आहेत, तरीसुद्धा त्याची जी वेगवेगळ्या प्रकारांनी कसोटी घेतल्या जाते, तरीसुद्धा त्याचं संरक्षण झालं आहे. म्हणजे जेव्हा अवताराशी जेव्हा ही कथा जोडली जाते, तेव्हा आपल्या जीवनात त्या प्रल्हादापेक्षा काय वेगळे संकट आहेत. तशा संकटामध्ये त्याला जाळलं म्हणजे मंगळाची ऊर्जा नकारात्मक गेली. मग जाळल्यामध्ये जी ऊर्जा झाली ती ऊर्जा भगवंतांनी नील करून टाकली. मग याच्याहून एखाद्या व्यक्तीला जो त्रास होतो, तो त्रास आपल्याला माहिती असतो काय आहे. मग संकटावरती जर आपल्याला मात करायची असेल तर नरसिंह कवच मंगळाच्या त्रासाला उपयुक्त आहे हे आपल्याला कळलं तर किती आनंद होतो. म्हणजे जीवन जगत असतानाचा आनंद आपल्याला याच्याशी जोडता येतो. मग आता त्यांनी म्हटलं त्याच्यासाठी जो मंत्र आहे त्यांचा, जो आपण नेहमी नवग्रह स्तोत्रामध्ये म्हणतो, तो मंत्र आहे की ओम धरणी गर्भसंभूतम विद्युत कांती समप्रभम. आता अर्थसुद्धा कळतो. विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्तिहस्तं च मंगलम प्रणमाम्यहम. कुमार आहे, त्याला तारुण्य आहे त्याच्याजवळ आणि कोणत्याही प्रकारचं वार्धक्य त्याला येत नाही. असं त्या मंगळाची जेव्हा कृपा होते तेव्हा तो व्यक्ती अमर होतो. ही नरसिंहाची कृपा शिकवते. हे दशावतारातलं नाही, हे नवग्रहातलं स्तोत्र जे मंगळाचं आहे ते. कारण आपण एकच ग्रह घेतोय आणि एकाच ग्रहावर विवेचन करत असल्यामुळे वामन अवतार वेगळा आणि नरसिंह अवतार वेगळा. तर तव कर कमलवरे नख. आता बघा, या सगळ्या गोष्टी सांगत असताना नरसिंहाचं सुद्धा वर्णन केलं पाहिजे. कसा आहे नरसिंह? नरसिंह कसा आहे? उग्रम वीरम महाविष्णू. किती भयंकर त्याचं वर्णन आहे. कोणीही घाबरेल त्याच्या रूपाकडे बघून. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम. ज्वलंतम सर्वतोमुखम
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्योर्मृत्यू नमाम्यहम. मृत्यूवर विजय मिळवणारं भद्रम म्हणजे अतिशय उपकारी. कुणाला उपयोगी आहे ते? की जो चांगला वागेल, जो त्याचा भक्त असेल त्याच्या उपकाराचा आहे. हे कथेमध्ये आपण वाचलेलं आहे. मग आता बघा, त्या कथेमध्ये येताना नरसिंहाचं जेव्हा पूर्ण वर्णन करतो त्या दिवशी नखस्तुती फार कमी लोक करतात. त्याच्या नखांची स्तुती. आता प्रत्येक अवयवाचं वर्णन जे आहे ना, जसं गणपतीच्या सोंडेचं आणि प्रत्येक देवाच्या एकेका अवयवाचं वर्णन केल्याने त्याचं काय फल आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता हे जेव्हा उग्र विष्णूचं रूप घेतो तेव्हा सगळ्यांना भीती वाटते. जे घाबरलेले असतात ते या रूपाचं वर्णन करत असताना जर त्यामध्ये सन्मिलित झाले तर त्याची भीती वाटू शकते. तर त्याचं नख कसं आहे, त्या महाविष्णूचं नख कसं आहे, त्या नखाचा त्यांनी कशी उत्पत्ती केली, कुणासाठी उत्पत्ती केली, का उत्पत्ती केली आणि त्या नखांनी त्यांनी काय केलं आणि त्या नखांनी त्यांनी केलं म्हणजेच प्रल्हादाचं रक्षण झालं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पांतुवो दैतामृज शयनोत्थित पातो जसत मना नखा नरहरे सुतीक्ष्ण द्रष्टा रुक्षतृ शोणितैही. आता ही नखस्तुती आहे बरं. नखस्तुतीमध्ये काय आहे की भगवान नृसिंहांच्या नखांची तुलना अतिशय तीक्ष्ण शस्त्रांशी केली आहे. आता तसे शस्त्र तो वापरता आला नसतं. परशुरामाचं जसं परशु आहे, रामाचं जसं धनुष्य आहे, तसं नरसिंहाचं नख आहे. त्या नखाची जर आपण स्तुती केली, या स्तोत्राद्वारे आपल्याला स्तोत्र म्हणताही नाही आलं तरीसुद्धा नखाची आठवण केली तर त्या आठवणीत येत असताना नरसिंहाची नखं आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे. नंतर ज्या नखांनी क्षणार्धामध्ये हिरण्यकश्यपूसारख्या बलाढ्य राक्षसाचं वक्षस्थळ फाडून टाकलं, ती नखे भक्तांचं संरक्षण करणारी आहेत यावरती मंगळ दोष असणाऱ्यांनी जर विश्वास ठेवला तर त्याच्या प्रत्येक संकटाचं रक्षण नरसिंह करतात. कारण त्यांची नखं त्याच्यासाठीच आहे. जे काही तुमच्यासमोर आलेलं संकट आहे ते पाळण्याचं वेगवेगळ्या रूपामध्ये मी अवतार घेतो, म्हणून दशावतारांचं वर्णन आहे. दशावतार फक्त इतिहासात झालेले नाही. असं माझं जे संकट सांगितलं, त्यांच्या नखांची स्तुती केली तर त्या नखांनी त्यांनी जसं हिरण्यकश्यपूचं हृदय फाडून टाकलं तसे नख आपल्यासाठी सुद्धा कामात येतील आणि येतात, ते सत्य आहे. बरं, या पहिल्या श्लोकामध्ये त्यांचं वर्णन करत असताना त्यांनी सांगितलं की त्याच्या रंगाचं वर्णनसुद्धा या श्लोकामध्ये, कारण आपला जो वेळ कमी असतो तर वर्णन त्या श्लोकांच्या शब्दाशः नाही करता येत आहे मला, तर मी सांगितलं त्याचं वर्णन काय आहे की त्याची नखं जी आहेत ना ती रक्ताने माखलेली नख आहे. आता जो आपल्या इथला अभ्यासू आहे, ज्योतिष विद्येचा जाणता आहे, मंगळाचा रंग कोणता आहे? लाल आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याचा संबंध दिसतो. लाल रक्ताने माखलेले हात, त्याची नखं आणि मंगळाचा रंग सारखाच आहे. मंगळसुद्धा क्रोध उत्पन्न करणार आहे, जाळून टाकणार आहे, फोडून टाकणार आहे, तोडून टाकणार आहे. आणि असा तोडणारा ग्रह आता जे उत्पात मानतोय ते कसे आणि नरसिंहाचा उत्पात कसा आणि कुणासाठी, हे जेव्हा लक्षात आलं ना तेव्हा खरंच हृदय भरून येतं की भगवंता, दशावतार घेत असताना तू फक्त आमचा आणि आमचा विचार केला. त्या फक्त प्रेमापोटी तू तुझा स्वतःचा अवतार केलेला आहे आणि त्या अवताराचं स्मरण मी आज करते. कारण तुझा आता जन्म जवळ आला आहे 30 एप्रिलला. रंगाचं वर्णन करताना त्याची जी रंग आहेत ना ती रंगानी लाल रक्तानी माखलेली असल्यामुळे लाल रंगाची आहे. आणि भगवंताचं रौद्र रूप जे आहे तो अधर्माचा नाश करण्यासाठी आहे. आता जेव्हा आपण भगवंताचं रूप बघतो ते विक्राळ रूप, लहान मुलांना दाखवलं तर सगळेजण घाबरतील असं रूप आणि भगवंत आहे. म्हणून त्यांनी उग्रवीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहं भीषणं भद्रं मृत्योर्मृत्यू नमाम्यहम. अशा प्रकारच्या नरसिंहाला मी नमस्कार करतो. अशा प्रकारचं संकट माझ्यावरती आलं आहे. माझा हा दोष माझ्या पत्रिकेमध्ये मंगळाचा दाखवतो, त्यामुळे हा मंगळाचा दोष. त्या दिवशी तर निदान त्याचा जयंतीचा दिवस असल्यामुळे जर त्याच्या रूपाचं आणि त्याच्या नखाचं वर्णन केलं तर तो आपल्या पत्रिकेतून गायब होतो. हे सत्य वचन आहे. आता एखादा उदाहरण जर द्यायचं असेल तर आपण काहीच केलेलं नाही आणि समोरून 4 पोलीस आले, आपण पोलिसांना का घाबरावं? आपण जर काही केलेलंच नाही, तो जवळून गेला आणि पोलीस जवळ आला आणि मला विचारलं तुमचं नाव काय, मी आनंदाने सांगते, मला भीतीच नाही आहे. तो जवळून येऊन त्यांनी तर मी म्हणते हातकडेही घातल्या मला आणि चल म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा मला जरी नेलं त्यांनी तरी मी निर्धास्त आहे, कारण मी काही केलेलंच नाही. तसं इतकी पॉवर त्या मंगळाने त्या प्रल्हादाच्यामध्ये आणलेली आहे. त्यामुळे त्याला पकडून नेलं, त्याला पोलिसांनी बंद केलं, तरीसुद्धा तो नारायणाचा जप करतो. आणि असा नारायण त्याच्यासमोर जो प्रगट होतो तो आपण बघूसुद्धा शकत नाही. जे अतिशय कोमल स्वरूप आहे रामांचं, जे अतिशय मिश्किल स्वरूप आहे कृष्णाचं,
त्याच्या अगदी विरुद्ध नरसिंहाचं रूप वेगळं विशेष घेऊन प्रल्हादासाठी तो जागृत झाला. मग तसं कोणतं संकट आहे त्याप्रमाणे ते संकट निवारण करणारे स्वतः नृसिंह आपल्यासमोर प्रगट होतात आणि ते संकट नाश करतात. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट या स्तोत्रातून, या नवग्रहातून आणि या अवतारातून आपल्याला समजतं. आणि आपण तसं स्वार्थी व्हावं, थोडंसं असं स्वार्थी व्हावं की माझ्याशी काय संबंधित आहे तेवढं मी ऐकावं, बाकी सगळं सोडून द्यावं. माझा ज्याच्यामध्ये सन्मान होणार आहे, माझा ज्या ठिकाणी मान वाढणार आहे तेवढंच काम करायचं, बाकी सगळे नेती म्हणून सगळं सोडून द्यायचं. आता जे उग्ररूप समोर आलं आहे ते माझ्यासाठी तयार होणार आहे आणि ते उग्ररूप फक्त मी बघू शकते, ते उग्ररूप फक्त प्रल्हाद बघू शकतो, बाकी कोणी बघू शकत नाही. म्हणून म्हणतात ना, सपने में मैंने भगवान को मेरे लिए रोते देखा है. असं जर एखाद्या भक्तांनी म्हटलं तर हा प्रल्हाद म्हणत असेल माझ्यासाठी भगवंताचं जे रूप आहे ना ते फक्त मीच बघू शकतो. अशा प्रकारचं संकट ज्याच्यावर आहे तो भक्तसुद्धा तेच रूप अजूनही बघू शकतो. हे म्हणत असताना मला अतिशय विश्वस्त झाल्यासारखं वाटतं आहे, विश्वास वाटतोय त्या गोष्टीवरती. आणि माझं अनुराधा नक्षत्र आणि वृश्चिक रास आहे, त्यामुळे मंगळच माझा अधिपती आहे. त्यामुळे सुरुवात बघा, असा योग म्हणजे नेहमी जे बोलताना येतो तो योग असाच येतो की गुरुवारचा दिवस आहे, नक्षत्र योग आहे, नरसिंह अवतार जवळ आहे आणि अशा प्रकारचं काहीतरी संकट निवारण करणारे भगवंत माझ्यासमोर उभे राहतील याची खात्री वाटते. म्हणूनच अशा काही गोष्टी आपल्यासमोर येतात आणि ती कथा आपली वाटते. अशा गोष्टी झाल्यानंतर संध्याकाळी संकटाचे आणि केव्हा करायचं ते स्तोत्र, त्यातले त्यात त्याचं नख, त्याचं शरीर सगळं आपलं संरक्षण करतात. जसं प्रल्हादांचं केलं आहे त्याप्रमाणे भगवंताची नखं आपल्यासाठी काम करतील आणि संकटापासून, शत्रूपासून, नकारात्मकतेपासून ते आपलं रक्षण करणार आहे ही निश्चित खात्री आहे. म्हणून संध्याकाळच्या वेळी, संकटाच्या वेळी हे स्तोत्र म्हणणं लाभदायक ठरतं. म्हणजे त्यांचा अवतार झाला तो इतिहास जमा झाला तसं नाही, आतासुद्धा त्यांचा अवतार आमच्यासाठी होतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट भक्तासाठी आहे. आणि म्हणून बिचारे भगवंत आपल्यासाठी, बिचारे म्हणण्यापेक्षा सर्व अनंत कोटी ब्रह्मांडाचं नायक आपल्यासाठी जन्म घेतात कोणत्या ना कोणत्या रूपाने. हे कळणं एखाद्या भक्तासाठी किती आनंदाची पर्वणी आहे. मग आता हे म्हणतात की हे झालं एखाद्या संकटावरती. आता वेदांत म्हटल्यावर नुसता संकटावरती विचार वैदांतिक करणार नाही. वेदांत जर ऐकायचं असेल तर सत्य आहे. हे संकट खरं आहे का? ही माया खरी आहे का? या मायात येणारी संकट खरी आहेत का? हे जर आपल्या मनाला प्रश्न विचारला, हे मागच्या जन्मीचे कर्माची फळं आहेत. आपल्या पेरलेलं उगवलं आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. पेरलेलं जर उगवलं आहे ते पुढे येणारच आहे. पुढे येणार आहे म्हटल्यावर हे संकट आपल्याला कशा पद्धतीने कोणी टाळलं आणि कोण टाळणारा होता आणि त्याचा साक्षी कोण आहे? मी आहे. बाकी इतरांना कितीही सांगायचा प्रयत्न केला आणि रामदासी परंपरेमध्ये आणि जे खरं वेदांताचा अभ्यास करतात ते आपले ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या रहस्य आहे ते सांगत नाही. तर कृष्णाने सुद्धा सांगितलं आहे गीतेमध्ये की ज्याला पटतं त्याच्याशी बोल बाबा, इतरांशी जर बोलला तर त्याचा विपर्यास होऊ शकतो. त्यामुळे हा जो प्रवास आहे हा आंतरिक प्रवास आहे वेदांताच्या दृष्टीने. म्हणजे वरवरचं संकट दूर झालं, आनंदाने सांगितलं माझ्या जीवनात हे संकट होतं आणि हे संकट अशा पद्धतीने एक व्यक्ती आला, त्यांनी काहीतरी केलं आणि त्यामुळे माझ्या जीवनातलं संकट टळलं. हा बाहेरचा प्रवास झाला. नुसता बाहेरचा प्रवास आपण वेदांत शिकणाऱ्यांनी करू नये. म्हणजे अंतर्बाह्य जी संरचना आहे आपली, पिंडी ते ब्रह्मांडी जर म्हणत असू, पिंडीत असा प्रत्येक ग्रह आपल्या जीवनात कारक आहे. नवग्रहांची आपल्यावरती नवग्रहांचं वर्चस्व आहे आणि हे नवग्रह रावणाच्या दरबारात काहीच करू शकत नव्हते म्हणे आणि त्याच्यासमोर रामचंद्र सत्याच्या रूपात उभे राहिले. म्हणजे नवग्रह काहीच करू शकत नाही हे सांगत असताना भगवंताचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे, ही या कथेचा अर्थ आहे. वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला तर मग अंतर्बाह्य शुद्धी होते आपली. आता हे ऐकल्यानंतर संकट येवो किंवा न येणार तर आहे, त्याचं संकट येणारच आहे. पण संकट येत असताना कोणती तरी अदृश्य शक्ती सेनापतीच्या रूपात माझ्यासमोर उभी आहे. जसं गोंदावलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं, एका स्त्रीने विचारलं होतं की आम्हाला संध्याकाळच्या वेळी या जंगलातून बाहेर जायचं आहे आणि जंगलातून बाहेर पडत असताना आमच्याजवळ थोडंसं सोनं वगैरे आहे, थोडी वस्तू आहे आमच्याजवळ, पण ह्या जंगलातून रात्रीच्या वेळी जात असताना कोणी जर आमचं मारलं, आमचं सोनं जर चोरल्या गेलं, आमच्या वस्तू जर चोरल्या गेलं तर आम्ही काय करावं? तर भगवंताचा आशीर्वाद घेऊन ते निघालेले असल्यामुळे ती आश्वस्त होती बाई. ती म्हणाली काही होत नाही असं, कारण ते सेनापतीच्या रूपात त्यांना जाणलं होतं. मग जे मनावरची श्रद्धा असेल त्याप्रमाणे श्रद्धा काम करते. पण संकट परीक्षा घेतल्याशिवाय भगवंत आपल्याला काहीच देत नाही. आपली परीक्षा घेतल्याशिवाय भगवंत अर्जुनाला सुद्धा काही दिलं नाही तर आपल्याला कोणत्या त्या भक्ताला कसा देईल? आणि रस्त्यात थोडेसं अंतर गेल्याबरोबर चोरलं, डाकू आले आणि त्यांनी हल्ला केला आणि तिच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं ओढून घेतलं आणि दोघांना
अगदी कपडेसुद्धा काढून सोडून दिलं जंगलामध्ये. असं झाल्यावर त्या बाईचा विश्वास एक क्षणही ढळला नाही. तशीच प्रल्हादाची कथा सांगते की इतकं सगळं देहाला त्रास झाला, कोणी मानो न मानो, वडील काही असो, माझं मानत नाही तरी माझा स्वतःवरती विश्वास आहे. तसं त्या बाईंनी म्हटलं, हे सगळं घडलं तरी माझ्या प्रारब्धाचा भाग आहे. या प्रारब्धामध्ये आपले महाराज काही करू शकत नसतील, पण ते विश्वास तिचा त्या ठिकाणी ढळला नाही. ती तिची शेवटची परीक्षा होती. आणि त्यानंतर जेव्हा ती बाहेर पडली, जंगलाच्या बाहेर अशी पडणार, तितक्यात 2 पोलीस, एक मोठा आणि एक लहान, म्हणजे आपला राम आणि लक्ष्मण समोर उभे राहिले पोलिसांच्या रूपामध्ये आणि म्हणाले, बाई हे काय झालं तुमच्या शरीराचं, हे का असे विवस्त्र का? मग त्यांनी सांगितलं असं असं घडलं. ताबडतोब आता पुढे काय घडलं असेल ते सगळे तिकडे आतमध्ये गेले. त्यांनी त्यांना कोंडलं, तिच्याजवळचं होतं ते घेतलं आणि सगळ्या बाईला परत दिलं. म्हणजे ही घटना काय सांगते पुन्हा? ही घटना असं सांगते की त्या बाईचा त्या क्षणी जेव्हा लुटल्या गेली तेव्हासुद्धा विश्वास ढळला नाही. मग संकट जेव्हा येतात त्यावेळी जर विश्वास असेल भक्त प्रल्हादासारखा, म्हणून प्रल्हादाचं सुद्धा आपण आठवण काढतो. आणि भक्त प्रल्हादाच्या समोर जसे नृसिंह प्रगट झाले, तसे या बाईंच्या समोर राम लक्ष्मण प्रगट झाले रूपात कोणत्या तरी. मग हे जे रूप ओळखता येण्यासाठी आपली तेवढी पात्रता तयार करण्याची गरज आहे ना. मग ते करण्यासाठी मंगळाचं स्तोत्र, नृसिंहाचं दर्शन, नृसिंहाचं स्तोत्र, दशावतारांचं वर्णन सतत मनामध्ये करत राहणं, म्हणजे आपली शक्ती ऊर्जा वाढते आणि ग्रहांचा परिणाम आपल्यावर होत नाही. जो व्हायचा आहे तो प्रारब्धावर होतो, प्रारब्धाप्रमाणे होतो, पण पुढे जाऊन आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करण्याचं काम ह्या गोष्टी करत असतात. म्हणून अंतर्बाह्य शुद्धी, भगवंताची नख ही केवळ बाह्य नसून, मग त्याची जी नखं आहेत ना, नखस्तुती 2 श्लोक आहेत, प्रत्येकाने पाठ करावे असं वाटतं जेव्हा ही 30 तारीख येईल तेव्हा. नखस्तुती पाठ करावी, नाही तर त्याचा अर्थ तरी काढून संध्याकाळच्या वेळी म्हणावी. मग त्यांनी सांगितलं आहे की भगवंताची नखे ही केवळ बाह्य शत्रूंचाच नाश करत नाही. बाह्य शत्रू तर तो मारणारच आहे. बाह्य शत्रू, मायेचे शत्रू, ते तर मारणं त्याला काही कठीण नाही आहे. एखादी गोष्ट आमच्यासाठी करणं काही कठीण नाही, पण आपल्यामध्ये जे कामक्रोध असतात, ज्याचा क्रोध मंगळ वाढला म्हणजे आपला क्रोध वाढतो, आपलं रागावर नियंत्रण राहत नाही, ते नियंत्रणसुद्धा मंगळाच्या स्तोत्रांनी आणि नरसिंहाच्या अवतारांनी आपण स्वतःचं सुद्धा कमी होतं आणि आपण जीवनाकडे साक्षी भावाने बघू शकतो. आता याहून काय फायदा असू शकतो एका ग्रहाचा? आणि मुख्य गोष्ट डोळ्यात पाणी आणण्यासारखी ही गोष्ट आहे की हे सगळे अवतार केवळ भक्तांच्या रक्षणासाठी, सत्याच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी घेतलेले अवतार असल्यामुळे आपण कृतकृत्य झाल्याशिवाय राहत नाही. मग ही अंतर्बाह्य जी अवस्था आहे आपल्या मनाची, ती कशामुळे झाली? आज संकट निवारण झालं का? नाही. आज आपलं काय विशेष मिळालं म्हणून झालं नाही, पण हे ऐकल्याने असं होतं, हे सत्य आहे हे आपल्याला पटणंसुद्धा आपल्यासाठी एक कृतकृत्य अवस्था आहे. म्हणून पुन्हा म्हणायचं की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृतमोह मदांधकार नाशं विधाय हि तदोदयते विवेकः. म्हणजे यांनी म्हटलं, हा जो विवेक माझ्या मनामध्ये निर्माण होतो भक्ताच्या, या स्तोत्रामुळे मंगळ दोष नाहीसा होतो. मग मंगळ दोष नाहीसा करायचा. आणि मंगळ खूप त्रासदायक असतो. मंगळ लग्न होऊ देत नाही, मंगळ संतती देत नाही, कितीतरी अडथळे निर्माण करतो. मग ही जे अडथळे येत असतील ऐहिक जीवनातले, तर ते मंगळाच्या स्तोत्रांनी, दशावताराच्या स्तोत्रांनी, महाविष्णूंच्या स्तोत्रांनी हे फार कमी होतं. अंतर्बाह्य शुद्धी साधकाची होते. हे अजूनही घडतं. म्हणजे अवतार हे होऊन गेलेले आहेत असं मानू का आपण आता? अजिबात नाही. ते आपल्यासाठी अजूनही घडतात आहे. आणि असे 10 अवताराचं वर्णन करत असताना कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपण सापडूच, याची मला खात्री आहे. कोणत्या ना कोणत्या टप्प्यावरती आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहू. प्रवृत्तीसाठी भीषण असलं तरी आता ही जी प्रवृत्ती आहे इतकी भीषण आहे, त्याचं जे रूप बघितलं ना, तर प्रत्यक्ष लक्ष्मी देवीसुद्धा घाबरले नरसिंहाला. प्रत्यक्ष बायको, आणि ते एकदम घाबरून गेली. असं कसं रूप घेतलं? घ्यावं लागलं. मंगळाच्या प्रभावाखाली जो व्यक्ती त्रासात आहे त्यासाठी नरसिंहाला प्रगट व्हावं लागलं. अशा शरण आलेल्या जीवाला ते पूर्णतः अभय देतं. आणि हे जे वर्णन आहे ते साक्षीभावाने बघता आपल्याला या स्तोत्राचं चिंतन भगवंताचं नृसिंह रूप आपल्याला कठीण प्रसंगामध्ये स्थिर करण्याची आणि परिस्थितीकडे केवळ एक साक्षी म्हणून पाहण्याची शक्ती देते. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात आलेल्या संकटाकडे साक्षी दृष्टीने बघण्याची जर शक्ती आपल्याला आली तर आपल्यासारखं भाग्यवान आपणच. नंतर बघा, आता बघा तात्विक अर्थ काय, या सगळ्या गोष्टींचा तात्विक अर्थ पण निघतो. म्हणजे वैदांतिक झाला, साधा अर्थ झाला. कथा मी सांगत नाही, कारण कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ही नखं
म्हणजे अहंकार आणि देहाभिमान फाडण्याचं प्रतीक आहे. त्याला इतका अहंकार झाला होता, इतका देहाभिमान झाला होता की त्याला फाडल्याशिवाय तो सोडणार नव्हता. फाडणं, त्याचं रूप बघू शकत नाही, इतकं क्रूर रूप घेतलं आणि त्याचा देहाभिमान रक्तबंबाळ करून टाकलाय त्याला. आणि त्याला रक्तबंबाळ करून असताना जोपर्यंत बुद्धीचा आणि गर्वाचा पडदा फाटल्या जात नाही तोपर्यंत ईश्वरी तत्वाचं दर्शन होत नाही. आणि जे बुद्धी, त्याच्याजवळ काय होतं? विवेक होता. त्याच्याजवळ सामर्थ्य नव्हतं, पण त्याच्याजवळ शक्ती भक्ती होती, त्यामुळे त्याला ते दर्शन झालं. तेच दर्शन आपल्याला सुद्धा घडू शकतं अशी खात्री भागवत पुराण आपल्याला देत आहे. मग ही शक्ती बाह्य संकटासाठी लढण्यापेक्षा अंतर्मनातला अज्ञान नाश करण्यासाठी जर अधिक प्रभावी ठरली, मग त्याला म्हणून म्हटलं आहे मृत्यूवर मृत्युम, म्हणजे मृत्यू ही मृत्यूच्या पेक्षाही वरची गोष्ट आपल्याला मिळते. मग दुसरा श्लोक जो आहे तो दुसरा श्लोक आता म्हणते, कारण पहिल्या श्लोकावरचं विवरण मला वाटतं कळलं असेल की ज्या ठिकाणी त्याच्या नखाचा वर्णन केलं आहे, त्याच्या नखाचा रंग वर्णन केला आहे, त्या मंगळाचा रंग वर्णन केला आहे आणि त्या दोषाचं वर्णन केलं आहे. कसं भयंकर त्याचं स्वरूप आता कथा वाचल्यावर कळेल की ती मंगळ दोष भयंकर असला पाहिजे. पण तो मंगळ दोषसुद्धा भक्ताच्या मागे असतो, हे सुद्धा आपण साक्षीभावाने बघू शकतो. कितीतरी गोष्टी या ठिकाणी आपल्याला चिंतनामध्ये येऊ शकतात. आता बघा दुसरा जो श्लोक आहे, लक्ष्मी रिवे सदामर्ष प्रल्हाद हृदये स्थितम. आता अतिशय शांत, जितकं उग्र विष्णू बघितला आपण तसं लक्ष्मी रिवे सदामर्ष प्रल्हाद हृदये स्थितम कदाचिदपि नैवे नभीभूत वैरुषा. म्हणजे प्रल्हादाच्या हृदयात असलेलं रूप कसं आहे आता विचार करू. जितकं उष्ण, अतिशय बलशाली, बलदंड, ज्वालामुखी असलेलं जे रूप बघितलं आणि लक्ष्मीसुद्धा घाबरल्या आणि आपला प्रल्हाद नाही घाबरला. आपला प्रल्हाद घाबरला नाही कारण प्रल्हादाच्या हृदयामध्ये त्याचं नारायणाचं स्वरूप आहे. म्हणजे बाहेरचं कोणतंही रूप असो, माझ्या हृदयामध्ये शांत रूप आहे, त्यामुळे तो शांत होता. याचं एक साधं उदाहरणसुद्धा देऊ शकते. एखादं मोठं संकट आलं आणि देवाला प्रार्थना करून आपण झोपलो, येतं आणि प्रत्येकावरती येतं संकट, आणि त्या दिवशी जर आपण शांत झोपलो ना, तर त्या शांत झोपेमध्ये जी शांतता असते ना, ती भगवंताची कृपा असते. कारण जर ती कृपा नसेल तर आपण त्या दिवशी रात्रभर तळमळत राहतो. दिवसभर तर तळमळतोच, पण रात्रीसुद्धा तळमळतो. पण जर समजा रात्री न तळमळता आणि मग उठल्यावर आठवतं हे संकट होतं, म्हणजे रात्रभर आपल्यावर भगवंतांनी कृपा केली आहे की तू शांत झोप, तुझं संकट मी बघतो. हे वरवरचा अर्थ आपण काढला. म्हणजे इतकं उग्र रूप त्याला घ्यावं लागतं आपल्यासाठी. तो घेऊ, तो कोणतंही रूप घेऊ, माझ्यासाठी काही करो, कोणत्याही पद्धतीने करो. कधी कधी म्हणतात पत्रिकेमध्ये दोष जेव्हा बघायला जातो तेव्हा म्हणतात भगवंताचं साह्य होणार आहे. भगवंताच्या साह्याशिवाय म्हणे तुमचं हे संकट दूर होऊ शकत नाही. कोणी डॉक्टर करू शकत नाही, कोणी वकील करू शकत नाही, कोणीच नाही, पण भगवंताच्या साह्याने होईल. याचा अर्थ काय? भगवंतावरती विश्वास ठेवला तर ते काम होणार आहे. आणि मग ते काम झाल्यावर कोणतं रूप दाखवेल मग तो देवाचं? ते उग्र रूप दाखवेल. ज्यावेळी तो उग्र रूप धारण करून त्याने ते फाडलं, त्याला ते रूप दिसेल त्याला, तर त्याच्या हृदयामध्ये असलेलं गोड रूप दिसेल त्याला. त्याच्या हृदयामध्ये म्हणजे दोन भाग केले, बुद्धी आणि हृदय. हे मला सांगायचं आहे 2 श्लोकामध्ये. नखस्तुती मी पाठवते समूहावर आणि वाचून सगळ्यांना माहितीच आहे. खूप लोकांना माहिती असलेल्या गोष्टी मी बोलत असते, पण जे माझ्या मनाला पटतं आणि ज्याचा मला आनंद होतो ते सांगण्याचा मला जास्त आनंद होतो. तर ती नखस्तुती म्हणत असताना एका श्लोकामध्ये भीषण रूप आहे आणि दुसऱ्या त्या नखांचं वर्णन आहे आणि दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं हृदय स्थितम. मग प्रल्हादाच्या हृदयात सदैव स्थिर असलेल्या आणि लक्ष्मीचा पती असलेला जो नारायण आहे तो त्याच्या हृदयात स्थिर आहे. म्हणजे संकटाच्या वेळी मी जे शांत झोपलो तसं झोपतच नाही, कृपा लवकर होत नाही, त्याच्यावरती पूर्ण विश्वास असल्याशिवाय कृपा होत नाही. पण शांत जर झोपलो तर आपण नरसिंह अवतार नाही आठवणार, आपण नारायण अवतार आठवू. दशावतारातला नारायण मत्स्य पण नाही आठवणार, कुर्म पण नाही आठवणार, वराह पण नाही आठवणार, आठवेल आपल्याला विष्णूच. आणि तो विष्णू त्याच्या मनात होता हे आता आपल्याला पटतं की नाही, की त्याच्या मनामध्ये विष्णू आहे आणि समोर त्यांनी नरसिंहाचं रूप धारण केलं आहे. असं म्हटल्यावरती लक्ष्मी पण घाबरली, हा नाही घाबरला. म्हणून त्याला शांत करायच्या वेळी नरसिंहाला शांत करायची जेव्हा वेळ आली तेव्हा लक्ष्मीसुद्धा 2 पावलं मागे सरल्या, कारण त्यांनासुद्धा गोंधळ झाला मनाचा की काय रूप करून बसलेत नारायण. पण प्रल्हादाला, लहान लेकराला समोर ठेवलं तर त्यांनी मांडीवर घेतलं आणि चाटू लागले. त्याचं सुद्धा स्तोत्र त्याला भीती नाही, कारण त्यांनी अनुभव घेतला आहे माझ्यासाठी भगवंत काय करतायत आणि माझ्या हृदयामध्ये स्थिर असलेले नारायण आहे असा हा जो माझा विष्णू आहे ना,
त्या विष्णूचा नुसता विचार जरी केलात ना, डोळ्यात झरझर धारा वाहतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याच्या मनामध्ये शांत असं स्वरूप असल्यामुळे शांतच शांताकडे जाऊ शकतं. लक्ष्मीच्या मनात शांती नाही असं म्हणता येत नाही. लक्ष्मी ही मायारूप आहे. लक्ष्मी मायारूप असल्यामुळे तिला मनाचा गोंधळ झाला. पण भक्त पूर्णपणे समर्पित असल्यामुळे त्याच्या मनाचा गोंधळ होण्याचं काही एक कारण नाही. जय जय रघुवीर समर्थ. जे लक्ष्मीच्या सुद्धा पुढे जाणं म्हणजे लक्ष्मीला हरवणं नव्हे, मायेवरती विजय मिळवणं आहे. मायेवरती त्यांनी विजय मिळवला. अगदी लहान बालकाचं जसं आपण सुद्धा विचार केला लहानपणी बालकच असतो, असा लहानपणी जर आपण स्वतःचा विचार केला, बालक स्वरूपात आपण जर स्वतःला आठवलं तर आपण प्रल्हादापेक्षा काही वेगळे नाही. पण संकटाने घाबरणारे देवी जी बघितली, संकटाने तिने ओळखलं नाही नरसिंहांना, तसं बाकी प्रल्हादाचं घडलं नाही. म्हणून प्रल्हादाच्या हृदयाचं सुद्धा वर्णन आहे. जसं आपण हनुमंताच्या हृदयातून राम आणि सीता प्रगटले म्हणतात, तर हृदय आणि बुद्धीचा संबंध फार आहे. बुद्धीला टाळून जर हृदयाचं ऐकलं तर आपल्यामध्ये भगवंत हृदयस्थ आहे ही भावना प्रत्येक भक्ताच्या मनात येऊ शकते. त्यासाठी हा अवतार आहे असं आपण आता म्हणायचं. त्यांनी अवतार का घेतले, काय घेतले, नुसत्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा हा अवतार माझ्यासाठी झाला. अंतर्बाह्य शुद्धी झाली, मी शांत झोपू शकली. माझ्या शांत झोपेचं कारण फक्त आणि फक्त विष्णू आहेत. कारण असं संकट दूर करणारे दुसरे कोणी नाही असू शकत. ते डॉक्टरांच्या रूपात येतील, कधी पोलिसांच्या रूपात येतील, कधी आणखी कोणाच्या रूपात येतील, पण येतील विष्णूच. ते रूप माझ्या हृदयामध्ये स्थिर आहे. हे दशावतारांचं वैशिष्ट्य आहे. हे आपण वाचत असताना समजत नाही, पण त्याच्यावरती चिंतन वेदांताच्या दृष्टीने केलं, अरे हे चिरंतन सत्य माझ्यासमोर येणं ही काही आपली गोष्ट नाही, ही त्याची कृपा आहे. म्हणून म्हणतो आपण, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवा, तू बोधव मला तर मला कळेल आणि माझा जीव इतका आनंदी होऊन जाईल की प्रल्हादासारखं हृदय माझं होईल. आणि नारायणाचं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं असं साधं रूप मी म्हणेन. इतके सगळे अवतार घेतले रे बाबा तू, इतका शांत स्वरूप असून या छोट्याशा जीवासाठी तू अवतार घेतो आणि माझ्या जीवनातले सगळे संकट तू दूर करत असतो, असं शांत स्वरूप आहे. आणि ते सांगणारे आपले सद्गुरू आहेत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. आपले सद्गुरू सांगतात, ब्रह्मानंदात राहा, आनंदात राहा, येईल भगवंत धावत. का नाही येणार तो? कारण त्याचं वचनच आहे ते, मामेकम शरणम व्रज. आणि आज आपण गोपाळकृष्णाची स्तुती केली आहे भागवतामध्ये. म्हणजे दशावतारांचं वर्णन करत असताना भागवताचं चतुश्लोकी भागवत आपण गायलं आहे. त्यामुळे भगवंताला येणं भाग आहे. सत्याच्या मागे संकट म्हणून नका. संकट ही गोष्ट मायेची आहे, पण संकटाव्यतिरिक्त अंतर्बाह्य जी काही कलह चालला आहे मनामध्ये, ते मनामधला कलह जाण्यासाठी ती तिथी, ते नक्षत्र, तो वार किती आवश्यक आहे. ते काही फक्त इतिहास नाही, ते फुलं वाहायची क्षेत्र नाही की फक्त घ्यायचं आणि फुलं व्हायचं जयंतीच्या दिवशी नाही. तो माझ्यासाठी अवतार या दिवशी. उलट लोक काही सांगायला लागतील काही दिवसांनी, या दिवशी नृसिंह अवतार मी जाणला, मी बघितला, मी अनुभवला माझ्याकरता. असू दे, वैयक्तिक अनुभव त्याला येतील आणि तो सुखी होईल. असं त्याचं हृदय कोमल आहे. असं कोमल हृदय. असं हे जे कोमल हृदय भगवंताचं आहे, त्या हृदयाची स्तुती, प्रल्हादाच्या हृदयाची स्तुती म्हणजे एक वेळ यांच्या नखाची स्तुती, यांच्या रूपाची स्तुती. आणि ती रूपाची स्तुती करत असताना मंगळ ग्रहाचं सुद्धा, मंगळ ग्रहाबद्दल काय म्हटलं आपण, धरणी गर्भसंभूतम विद्युत्कांती समप्रभम कुमारम शक्तिहस्तं च मंगलम प्रणमाम्यहम. या मंगल ग्रहाची अवस्था जशी असेल, त्या मंगळ संकटनाशक मंगळ ग्रह जेव्हा उत्पत्ती त्याची त्या ठिकाणी होणार आहे, त्या दिवशी त्याचा अवतार आहे. त्याच्या मंगळ, त्याच्यानंतर नरसिंहाचं विराट रूप, त्यानंतर नरसिंहाचं शांत रूप, त्यानंतर भक्तांचं हृदय कोमल. अशा प्रकारच्या 4 भावना म्हणजे नखस्तुती, हृदयाची स्तुती, मंगळाची स्तुती, नरसिंहाची स्तुती, या सगळ्या स्तुती त्याच्या आपल्या 30 एप्रिलला जी नृसिंह जयंती आहे त्या दिवशी जर प्रत्येकाच्या मनात असा आनंद देणारा ठरल्या, तर हा जो अवतार आहे तो अवतार इतिहास नसून ती वर्तमानसुद्धा आहे आणि पुढे भविष्यसुद्धा राहणार आहे. यावरती कोणत्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. आहे नव्हे? हां. प्रल्हादाच्या हृदयात सदैव स्थिर असलेल्या आणि लक्ष्मीच्या पासून दूर असलेल्या थोड्याशा किंचित, आणि लक्ष्मीला दूर का केलं असं आपण म्हटलं तर, लक्ष्मी ही शेवटी माया आहे. माया आणि पुरुष आणि प्रकृती या 2च गोष्टी लक्षात घेतल्या तर ही भक्ताची स्थिती अशी झाली आहे
की प्रकृतीच्याही वर आहे तेच आपल्याला करायचं आहे. प्रकृतीच्या वर जी गोष्ट आहे ना ती म्हणजे अनुर्वाच्य समासामध्ये जे समर्थ सांगतात आहे की त्याबद्दल चर्चा करू शकत नाही. त्या दिवशी तो अनुभव जो घेणार आहे तो अनुभव जसा प्रल्हादाला आला, कारण त्याच्या हृदयामध्ये भगवंत स्थापित होते म्हणून ते कोणत्याही रूपाला न घाबरता तो निश्चिंतपणे राहिला. आणि मग त्यांनी म्हणलं नरसिंहाचा हा जो क्रोध आहे तो क्रोध भक्तावर कोसळला का? तो तर इतके क्रोधिष्ठ होते. आता एखाद्या ठिकाणी जर आग लागलेली आहे त्या आगीची झळ आपल्याला लागते. जवळ जर आपण आगीच्या उभं राहिलो तर त्याची आगीची झळ आपल्याला लागते आणि कुठे ना कुठे आपला हातपाय भाजतो. पण एवढा क्रोधित अवतार होऊन सुद्धा प्रल्हादाला काहीच झालं नाही आणि उलट त्याला चाटू लागले प्रेमाने. एवढ्या क्रोधित अवतारामध्ये त्यांची विवेकबुद्धी शाबूत आणि त्यांनी त्याला जवळ घेतलं आहे. बाकीच्या सगळ्यांचं हृदय फाडलं आहे म्हणजे त्या राक्षसाचं, पण आपल्या लक्ष्मीच्या पेक्षाही अधिक जवळ असलेल्या प्रल्हादाला जवळ घेतला आहे. तो भक्तांवर त्याचा राग कोसळला नाही. म्हणजे भगवंत किती जागृत असतात सतत, माझ्या भक्ताला काहीच झालं नाही पाहिजे, कारण त्यांनी आधीच बिचाऱ्यांनी इतकी आग झेलली आहे. हत्तीच्या पायात हे खूप झालं आहे तुझं, ही अंतिम परीक्षा आहे. आता या परीक्षेनंतर तू माझा झाल्यानंतर तुला कोणत्याही प्रकारची झळ मी पोचू देणार नाही, कारण मंगळ सेनापती आहे. जय जय रघुवीर असा हा जो सेनापती आहे तो सेनापती आहे हे मानणं हे आपली जबाबदारी आहे. आता आपली जबाबदारी आहे. तो सेनापती आहे, तो मंगळ आहे. तो मंगळ माझ्या या कारणास आता हे जे 9 ग्रह येतील ना ते 9 अवतारांमध्ये कोणत्या प्रकारचं संकट आहे आपलं हे आपण आता निश्चित जाणू शकतो. हे नरसिंह जयंती आल्यामुळे पहिल्यांदा नरसिंह तसं मत्स्यावतारापासून घ्यायला पाहिजे होतं, पण नरसिंह आल्यामुळे आधी थोडी कल्पना असावी म्हणून आपण यावरती विवेचन केलं. पण या 9 पैकी कोणतं ना कोणतं संकट आपल्यावरती आलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपला निर्णय घेणे आणि भगवंताला हृदयामध्ये स्थापित करणे ही आता आपली जबाबदारी आहे. अधर्माचा नाश करता लक्ष्मीसुद्धा किंचित गोंधळल्या की मला समजलं नाही यांचं रूप काय आहे. पण प्रल्हाद समोर आला आणि जसा प्रल्हाद समोर आला तसा भगवंत चालू लागले शांतपणे. कल्पना करू ना, थोड्या वेळ कल्पना करायला काय हरकत आहे की एवढे चिडलेले क्रोधित आणि ज्यांनी रक्तबंबा नखांनी आपल्या हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे, चिडलेले, आपण सुद्धा चिडलेलं असलो पटकन शांत होत नाही. आपल्याला जर राग आला असेल तर किंचित वेळ क्रोधागारात जातो. त्यामुळे पहिल्यांदा बायका की खूप क्रोध आला आणि कोणाच्या समोर क्रोध जर दाखवायचं नसेल तुम्ही त्या खोलीत जाऊन बसा म्हणायचे, अशी क्रोधागार असायचे आधी. आणि या भगवंतांना तसं काहीच नाही, क्रोधागारात नाही, काही नाही. समोर आपला भक्त दिसला ताबडतोब त्याला जवळ घेतलं, त्याच्याकडे चालत आले आहे. भगवंत चालत आहे. सगळ्या गोष्टीचं वर्णन मनातल्या मनात केलं ना तर आपण अगदी कृतकृत्य होऊ. पण प्रल्हाद समोर आला, भगवंत चालून शांत झाले. भगवान कारण ज्याच्या हृदयात जे आहे तेच येतं. ज्याच्या हृदयामध्ये दुष्टपणा आहे त्या दुष्टपणाने त्याचा घात त्यांनी केला. ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे त्याच्याकडे भगवंत स्वतः चालत आले. निज रूप दाखवा हो, किती सुंदर वर्णन केलं आहे त्याचं सुधीर फडकेंच्या गाण्यात. हे सगळं करत असताना तो संबंध फक्त कथा नसून सिनेमा नसून तो माझ्यासाठी आहे असं जर एखाद्या मंगळ दोष असलेल्या व्यक्तीला जर जाणवलं तर तो मंगळ आपल्या नृसिंह जयंतीच्या दिवशी, त्याचा जयंती होणार आहे त्या दिवशी मनापासून प्रार्थना संध्याकाळच्या वेळी केली तर आपल्या नरसिंह भगवान जसे प्रल्हादाला प्रगट झाले आणि त्याला जशी त्याची कृपा केली, त्यांची जशी कथा झाली तशीच कथा आपलीसुद्धा आपल्यासाठी होईल. आणि आपल्याला जे अंतर्बाह्य शुद्धी होणार आहे वेदांताच्या दृष्टीने जरी विचार केला तरी कथा ही कथा जरी समजली आणि वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला तर तो माझ्यासाठी सुद्धा आहे, कारण जीव सनातन आहे हे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुला माझ्यासाठी अवतार घ्यावा लागणार, ही माझी जबाबदारी तू घेतली, तू माझा सेनापती. आजपासून मंगळाचं स्तोत्र सुरू, ज्याला जो त्रास असेल तो. शक्ती भक्तीचा संगम हा जो आहे हा श्लोक 2 मिनटं फक्त. शक्ती आणि भक्तीचा संगम हा 2 श्लोक आहेत. नखस्तुती हे 2 श्लोक. शक्ती आणि भक्तीचा संगम कसा हे तुम्ही कल्पना करू शकता. शक्ती म्हणजे नखांची स्तुती आणि भक्ती म्हणजे हृदयाची स्तुती. मग या शक्ती भक्तीचा संगम म्हणजे नख आपल्याला संकटात धैर्याने उभं राहण्यास शिकवतात. हे जे नख आहेत ते संकटामध्ये उभं राहण्याचं शिकवतात. तर हृदय काय शिकवतं? हृदय शिकवतं धैर्याला नम्रतेची जोड असेल तर भगवंत आपल्यासाठी प्रगट होतात आणि ते संकट दूर करतात. ही कुणालाही सांगण्याची गोष्ट नाही. तो अवतार असल्यामुळे तो अवतार प्रत्येकासाठी होणार आहे, कारण भगवंतांनी स्वतःच सांगितलं आहे की ज्याला ज्याला जो जसा बोलवेल तसं येण्याची जबाबदारी माझी आहे, कारण या मंगळामध्ये सेनापती तत्व पूर्णपणे भरलेलं आहे. म्हणून उपासनेमध्ये नख हे संरक्षणाचं कवच म्हणून सांभाळायचं. ते नख भगवंतांचं जे नख आहे ज्याला मंगळाचा त्रास आहे, नसलाही त्रास आणि आपण जर तसं केलं तर काय चालणार नाही का? पण ते नख कवच म्हणून हृदय हा त्यातला गाभा असला पाहिजे. ते नख सांभाळत असताना
तो जो त्याचा गाभा आहे हृदय, ते हृदयापासून नखाची स्तुती करावी. हे जे मंगळाचं स्तोत्र, नृसिंहाचं स्तोत्र, नखस्तुती, या सगळ्या गोष्टी आपल्याला नरसिंह अवताराबद्दलची माहिती देतात. आणि जे आपल्याशी संबंधित आहे असं कळल्यानंतर जो आपल्याला आनंद होतो तो खरंच वर्णनातीत आहे. आणि समर्थांचा अनुर्वाच्य समास या ठिकाणी समतो असं समजून या सगळ्या गोष्टींचा चिंतन मनन करून अनुभव घ्यावा प्रत्येकाने, ही नरसिंहाच्या चरणीच प्रार्थना करते. आणि पुढचा अवतार पुढच्या दिवशी सांगूया. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चनं, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप छान. नवग्रह आणि विष्णूचे अवतार